शांती पूर्ण। हे गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज आहे 27 ऑगस्ट आणि प्रत्येक जण आजच्या दिवसाची वाट बघत होते आतुरतेने आणि फायनली आजचा दिवस आलेला आहे। बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे, बाप्पाच्या विराजमानाचा दिवस आहे। म्हणजे आमच्याकडे तर बाप्पाचं आगमन कालच झालेलं आहे, बाप्पाच्या विराजमानाचा दिवस आहे, आज पूजेचा दिवस आहे। सो आता मी रेडी झालेली आहे, सर्व आवरलेलं आहे। आता बाप्पा तर वरच्या घरात बसत आपल्या, तर आता जाऊयात आपण वरच्या घरात। हे गाईज आता सकाळ झालेली आहे आणि सकाळी आम्ही उठून अशी रांगोळी काढायला बसलेलो आहे आणि आम्ही रांगोळी म्हणजे आमची पूर्ण नाही झाली, आम्ही पूर्ण करतो। आणि सकाळीच आम्ही मोदक, लाडू, दिवे सगळे बनवलेले आहेत, पण आम्हाला ब्लॉग घ्यायला टाईमच नाही भेटला कारण की ते लाडू बनवले गुंतलं होतं म्हणून आम्हाला टाईमच नाही भेटला थोडासा। आता पूजेला सुरुवात होत आहे, ब्राह्मण आलेले आहेत, पूजा करायला बसलेले राज। गणेश यहाँ रक्षाता प्रतिष्ठा कलश जो है ना उस पर मैं ध्यान करके वहाँ पर मैं फेंक दीजिए। ओम शांति पूर्ण। फेंक दीजिए 3 बार। ओम शांति पूर्ण। अच्छा दीजिए ना। ओम शांति पूर्ण कलशाधिष्ठित कलश गणेश यहाँ रक्षा यह प्रतिष्ठाता। तर इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे किचन मध्ये। जेवायला काय बनत आहे आज आपल्याकडे? वाटाण्याची भाजी आणि कोथिंबीर, पापड, मिरची, खीर। ते काकी बनवत आहे डाळ, डाळीला फोडणी देत आहे, तडका देत आहे डाळीला। पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता आरतीला सुरुवात करणार आहे। सर्वांनी आरतीला येण्याची कृपा करावी लवकरात लवकर। आता आरती स्टार्ट होणार आहे थोड्याच वेळात, तर लवकरात लवकर आरतीला या। ऑर्केस्ट्रा चालू झालेला आहे, सिंगर आहेत प्रशांत पाटील आणि तनिष्का पाटील आणि ढोलकी वाद्यक देवदास पाटील। तर आज आहे दुसरा दिवस आणि आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि आमची आरती वगैरे झालेली आहे, त्याचा पण आम्हाला शूट घ्यायला भेटलाच नाही, सॉरी, कारण की टाईमच नव्हतं। आणि आता ना दुपारची वेळ झालेली आहे आणि बाप्पाला जेवण दाखवायचा टाईम आलेला आहे, तर आम्ही इथे बाप्पाला जेवण दाखवत आहे। इथे पूर्ण जेवण रेडी पण झालेलं आहे आणि आमच्याकडे येणार आहे भजन मंडळी, गावावरनं येणार आहेत ते, त्यांच्यासाठी सुद्धा जेवण रेडी आहे, तर त्याचासुद्धा आम्ही ब्लॉग टाकणार आहोत। आता आपण गणपतीच्या जेवण वाढायच्यावरती लक्ष देऊयात। आणि ना इथे ही भात काढत आहे, म्हणजे तर हिला ना खूप जोरदार असा चटका लागलेला आहे। गरम होता काय भात? वाफ लागली ना, वाफ लागली, वाफ लागली। चांगलं काढ, थोडंसं देऊ नको बाप्पाला। आम्ही काय करतो म्हणजे जे भात आहे ना ते असंच नाही टाकत, आम्ही ना एका वाटीमध्ये भात काढतो, त्याच्यामध्ये त्याचं असं प्लेटाच्यावरती अशी ती वाटी ठेवतो आणि मग त्याच्यातनं भात काढतो आणि त्याच्यावरती वरण टाकतो, असं करतो आम्ही। ते म्हणजे जरा छान दिसतं, असं डायरेक्टली टाकतं तर छान नाही दिसत, ती भाताला एकदम असं
परफेक्ट करते, म्हणजे जास्त कमी नको जास्त नको, असं कमी जास्त नको व्हायला, बस एवढंच. तर आत्ता आम्ही जेवायला बसलो आहे. देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि इथे आत्ता आम्ही जेवायला बसलो. तर जेवायला आहे वाटाण्याची भाजी, भात, लोणचं आणि पापड. ही सुद्धा जेवायला बसली. आता आम्ही जेवतो आहे, नंतर भेटूया. बाहेर भजन मंडळी आलेली आहे, त्यांचं जेवण प्रकरणसुद्धा झालेलं आहे, म्हणजे जेवण झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते त्यांचं म्हणजे भजनाचं सेट. गावाकडे कसं वीणा असतं, कशी ढोलकी असतं, ते तुम्हाला सर्व दाखवेन. रघुनाथ श्रीराम पाटील यांच्या घरी भजनासाठी आले आहेत, तरी त्यांचं आमच्या सहकुटुंब सहपरिवारातर्फे स्वागत आणि त्यांनी भजनाला सुरुवात करावी अशी आमची आदराची विनंती.